Hello dear students, welcome in the class of inorganic chemistry. So friends, today we are going to start our new topic, that is calculation of CFC and the magnetic moment in high spin tetrahedral complexes. So in last lecture we already start our this topic, that is the crystal field splitting of d orbitals in tetrahedral complexes. How that crystal field splitting or how splitting occurs in tetrahedral complexes, these things we already discussed in last lecture, that crystal field splitting diagram, or the how to that orbitals, or how to that splitting of that crystal field in tetrahedral complexes. These all things we already discussed in last lecture. Now the calculation of CPC, ज्या पद्धतीने आपण ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्सेसमध्ये त्याची CPC कॅल्क्युलेट केली किंवा त्याची मॅग्नेटिक मोमेंट कॅल्क्युलेट केली, त्याच पद्धतीने आपल्याला टेट्राहायड्रल कॉम्प्लेक्सेसमध्ये सुद्धा आपल्याला त्याची CPC आणि त्याची जी मॅग्नेटिक मोमेंट व्हॅल्यू आहे ती कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करायची, तर ह्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला आज डिस्कस करायच्या आहेत आजच्या लेक्चरमध्ये. सो द एनर्जी डिफरन्स बिटवीन T2 and EG set for tetrahedral complex is represented as delta T, that is tetrahedral orbital splitting. So it has been shown that delta T is always less than delta octa. That means delta T is always less than delta octa. So these things we already discussed in last lecture. Delta T, or the crystal field splitting value for tetrahedral complex, is lower than the delta octa, and delta octa is also lower than the delta square planar complexes. So आपल्याला माहिती आहे की आता आपल्याला माहिती झालं की डेल्टा टीची जी व्हॅल्यू असते CPC किंवा क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग व्हॅल्यू, ती डेल्टा ऑक्टापेक्षा कमी आहे. मग जो एनर्जी डिफरन्स आहे बिटवीन T2 आणि E, ज्या पद्धतीने आपण ऑक्टाहेड्रलमध्ये T2ची आणि EG अशा पद्धतीने आपण सबस्क्रिप्ट यूज करत होतो, तेच आपण टेट्राहेड्रलमध्ये यूज करत नाहीत, हे सुद्धा आपण मागच्या लेक्चरला डिस्कस केलेलं आहे. तर त्याच पद्धतीने मग पुढे जाऊन की जो T2 आणि ई सेट्समधला जो डिफरन्स आहे टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्सेसमधला, तर तो आपण डेल्टा टीने रिप्रेझेंट करत असतो, आणि डेल्टा टी जो असतो तो ऑलवेज लेस दॅन द डेल्टा ऑक्टा. आणि तो का असतो? दिस इज बिकॉज देर आर ओनली 4 लिगँड्स इन टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्सेस, while in octahedral complexes there are 6 ligand. That means 4 is 2/3 of 6. आपल्याला माहिती की टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्सेसमध्ये फक्त 4 लिगँड्स जे असतात त्या सेंट्रल मेटल ॲटमला सराउंडिंगला असतात, आणि ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्सेसमध्ये 6 लिगँड्स असतात. आता मग ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्सेसपेक्षा टेट्राहेड्रलची क्रिस्टल स्प्लिटिंग व्हॅल्यू का कमी? तर त्याचं हे रिझनसुद्धा आहे की याच्यात 4 लिगँड्स प्रेझेंट असतात टेट्राहेड्रलमध्ये, आणि ऑक्टाहेड्रलमध्ये टोटल 6 लिगँड्स प्रेझेंट असतात. मग 4 इज 2/3 ऑफ 6, की जो 4 आहे तो 2/3 आहे 6चा, which is lower magnitude of 10 dq or delta T of tetrahedral complexes by an amount 2/3 or 0.6. म्हणजे मग 6 जो आहे तो 4पेक्षा 6 किंवा 6 जो आहे तो 4चा 2/3 आहे. मग 2/3 असल्यामुळे याची लोअर मॅग्नेटिक व्हॅल्यू जो आहे 10 dqची, ही सुद्धा डेल्टा टीची कमी असणार आहे ॲज कम्पेअर टू डेल्टा ऑक्टा. मग ते किती असणार आहे की, किंवा किती कमी असणार आहे? 2/3 और 0.6 असणार आहे डेल्टा. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर डेल्टा टीची व्हॅल्यू 1 असेल किंवा जर 10 DQ असेल, तर मग याची व्हॅल्यू किती आहे? डेल्टा टीची किती असणार आहे? 6 DQ असणार आहे. तशाच पद्धतीने सेम की जी 2/3 आहे डेल्टा ऑक्टापेक्षा. सो डेल्टा टी इज लेस दॅन डेल्टा ऑक्टा फॉर द सेम मेटल अँड लिगँड्स आर अँड इंटरन्यूक्लियर डिस्टन्स. आणि याच्यामुळे काय होतं की मग डेल्टा टी जो आहे तो लेस आहे दॅन डेल्टा ऑक्टा, किंवा डेल्टा टी ही जी व्हॅल्यू असते ती लेस असते ॲज कम्पेअर टू डेल्टा ऑक्टा, जरी तुमचा मेटल सेम असेल आणि लिगँड सेम असेल, किंवा त्याच्यातलं इंटरन्यूक्लियर डिस्टन्स जरी सेम असेल, तरीसुद्धा मग ती डेल्टा टीची जी व्हॅल्यू असते ती कमी असते ॲज कम्पेअर टू डेल्टा ऑक्टा. सो therefore crystal field splitting, that is 10 dq or delta T for tetrahedral complexes is 2/3 into 2/3 is equal to 4/9. आपण मागच्या लेक्चरला बघितलं होतं की जी डेल्टा टीची व्हॅल्यू जी आहे ती डेल्टा ऑक्टाच्या 4/9 आहे. म्हणजे 4/9 डेल्टा ऑक्टा इज इक्वल टू डेल्टा टी
तर मग डेल्टा टीची व्हॅल्यू किती की 4/9 डेल्टा ऑक्टा. सो इट हॅज ऑल्सो बीन शोन दॅट डेल्टा टी इज इक्वल टू 4/9 डेल्टा ऑक्टा. म्हणजे तेच की डेल्टा टी इज इक्वल टू किती होतं की 4/9 डेल्टा ऑक्टा, किंवा त्याला पॉईंटमध्ये लिहायला गेलं तर डेल्टा टी इज इक्वल टू 0.45 डेल्टा ऑक्टा. 4/9 म्हणजेच की 0.45 डेल्टा ऑक्टा एवढी जी व्हॅल्यू असणार आहे ती डेल्टा इज इक्वल टू डेल्टा टी प्रेझेंट असणार आहे. देअरफॉर the CAPC of delta T or the tetrahedral high spin complexes can be calculated by using this equation. So this is equation for the calculation of crystal field stabilization energy or the CAPC for tetrahedral complexes. The formula or the equation is CAPC TD is equal TD stands for tetrahedral is equal to loss in energy due to electrons in e orbitals. आता टेट्राहेड्रलमध्ये ज्या पद्धतीने ऑक्टाहेड्रलमध्ये लॉस इन एनर्जी ड्यू टू इलेक्ट्रॉन्स इन T2 जे ऑर्बिटल्स होतं त्याच पद्धतीने त्याच्या अपोजिट आलं आहे. अपोजिट का आला आहे हे सुद्धा आपण मागच्या लेक्चरला डिस्कस केलेलं आहे की EG आणि T2G मधला एनर्जी गॅप आता टेट्राहेड्रलमध्ये काय होतं की जो E आहे तो त्याची लोअर एनर्जीला येतो आणि जो T2 आहे तो अप्पर एनर्जीला जातो. म्हणजे ज्या पद्धतीने ऑक्टाहेड्रलच्या टोटली अपोजिट की ऑक्टाहेड्रलमध्ये काय होतं की T2G खाली होता आणि EG आपल्या वरती होता बायरी सेंटरपासून. त्याच्याच अपोजिट टेट्राहेड्रलमध्ये काय झालं की जो E आहे तो बिलोला आला आणि जो T2G आहे तो अबोला गेला. तो त्याच्यामुळे सेम की फक्त जे त्याचं इक्वेशन होतं कशासाठी की ऑक्टाहेड्रलसाठी त्याच्या अपोजिट टेट्राहेड्रल असल्यामुळे याचं इक्वेशनसुद्धा अपोजिट आहे की लॉस इन एनर्जी ड्यू टू इलेक्ट्रॉन्स इन ई ऑर्बिटल्स की ई ऑर्बिटल्समधल्या या ऑर्बिटल्समध्ये असलेल्या इलेक्ट्रॉन्सची एनर्जी लॉस प्लस गेन इन एनर्जी ड्यू टू इलेक्ट्रॉन्स इन T2 ऑर्बिटल्स. आणि जी T2G मध्ये किंवा T2 ऑर्बिटल्समध्ये जे इलेक्ट्रॉन्स असतात तर त्यांची बेरीज करून आपल्याला जी CAPC व्हॅल्यू आहे टेट्राहेड्रलची ती मिळणार आहे. तर मग इन टर्म्समध्ये आपण CAPC इन टर्म्स ऑफ डेल्टा टी गिवन बाय द इक्वेशन आज फॉलो होतं. तर त्याचं सिम्पल इक्वेशन असं होतं. आपल्याला माहिती आहे की जी व्हॅल्यू आहे E साठी तर ती -0.6 आणि T2G साठी होती 0.4 फॉर टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्सेस. मग आपण सेम व्हॅल्यू टाकला की याच्या ज्या व्हॅल्यू होत्या त्या CAPC फॉर टेट्राहेड्रल इज इक्वल टू -0.6 फॉर E प्लस 0.4 T2 प्लस इथे प्लस साईन आणि इथे मायनस साईन बघा. लॉस इन एनर्जी इन ई ऑर्बिटल्स. ई ऑर्बिटल्समधले निगेटिव्ह साईन दिली आपण आणि गेन इन एनर्जी की इथे आपला पॉझिटिव्हमध्ये साईन असणार आहे का तर बायरी सेंटरपासून वरती असणार जे आहे ती एनर्जी इन्क्रीज होत आहे त्याच्यामुळे ती पॉझिटिव्ह साईन आणि हा बायरी सेंटरपासून बिलोला येतोय म्हणजे तेवढी निगेटिव्ह एनर्जी जी आहे ती तेवढी डिक्रीज होत असते. त्याच्यामुळे हा प्लस मायनस. तर ही महत्त्वाची गोष्ट आहे याच्यात जी लक्षात ठेवायची आहे की -0.6 E प्लस 0.4 T2 दॅट इज डेल्टा टी. सो इट इज इक्वल टू -0.6 E प्लस 0.4 T2 इंटू 4/9 डेल्टा ऑक्टा. म्हणजे सेमच आहे की आपल्याला माहिती आहे डेल्टा टीची व्हॅल्यू जी आहे ती 4/9 डेल्टा ऑक्टा आहे. तर आपण तेच पुढे जाऊन ते इक्वेशन जे आहे ते वेगळ्या पद्धतीने लिहिलं आहे. सो द CAPC इन टर्म्स ऑफ डेल्टा ऑक्टा गिवन बाय इक्वेशन ॲज फॉलो. तर मग आता डेल्टा ऑक्टाच्या टर्म्समध्ये ते जे इक्वेशन आहे ते कशा पद्धतीने आहे ते बघणार आहोत. आपण बघितलं की 4/9 और 0.45. आता मगाशीच बघितलं ना आपण की डेल्टा टी इज इक्वल टू 4/9 डेल्टा ऑक्टा और डेल्टा टी इज इक्वल टू 0.45 डेल्टा ऑक्टा. तर दोघं 4/9 डेल्टा ऑक्टा किंवा 0.45 डेल्टा ऑक्टा दोघंही सेम आहेत. मग आता आपण जर त्या पद्धतीने लिहिलं की -0.6 इंटू 0.45 E प्लस 0.4 इंटू 0.45 T2. तर ईमध्ये असणारे इलेक्ट्रॉन्स जेवढे आहेत आणि T2 मध्ये इलेक्ट्रॉन्स आहे ते इंटू करायचे आहेत आपल्याला. मग सुरुवातीला आपण हे इक्वेशन जे आहे ते बघूया की -0.4 इंटू 0.45. तर मग -0.6 इंटू 0.45 इज इक्वल टू -0.27 E डेल्टा ऑक्टा प्लस 0.4 इंटू 0.48 T2 इज इक्वल टू 0.18 T2 डेल्टा ऑक्टा. याचीच आपण फोल्ड करून पुढे लिहितोय की अशा पद्धतीने आपल्याला एक सेपरेट इक्वेशन मिळतं आहे CAPC फॉर टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्सेस इन द टर्म्स ऑफ डेल्टा ऑक्टा बाय द गिवन इक्वेशन. नाउ
we see that the tetrahedral complexes are high spin and no pairing of d electrons occur. Pairing energy is greater than the delta t. आपण टेट्राहेड्रलमध्ये कॉम्प्लेक्समध्ये मागच्या लेक्चरलाही डिस्कस केले की टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्सेस आर ऑलवेज हाय स्पिन कॉम्प्लेक्सेस. कशामुळे आणि हाय स्पिन असल्यामुळे त्याच्यात नो पेअरिंग एनर्जी ऑफ डी इलेक्ट्रॉन्स ऑकर, त्याच्यात कुठली पेअरिंग एनर्जी जी आहे ती राहत नाही. बिकॉज इन टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्सेस पेअरिंग एनर्जी इज ग्रेटर दॅन डेल्टा टी, देअरफॉर नो पेअरिंग एनर्जी इन्क्लूड्स इन अबो इक्वेशन. त्यामुळे आपण ज्या पद्धतीने ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्सेसमध्ये पेअरिंग एनर्जी इन्क्लूड करत होतो तशा पद्धतीची पेअरिंग एनर्जी आपण टेट्राहेड्रलमध्ये इन्क्लूड करू शकत नाही. बिकॉज टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्सेस आर ऑलवेज हाय स्पिन कॉम्प्लेक्सेस. हाय स्पिन असल्यामुळे त्याच्यात जी पेअरिंग एनर्जी असते ती ॲबसंट असते, म्हणून आपण याच्यात पेअरिंग एनर्जी जी आहे त्या इक्वेशनमध्ये आपण घेतलेली नाही. Thus, the energy level of T2 orbital is increased by amount, that is 0.4 delta T is equal to 0.18 delta octa. तर जे मागचं इक्वेशन बघितलं आपण त्याच्यातून आपल्याला हे असं बघायला मिळालं की जी एनर्जी लेवल आहे T2 ऑर्बिटलची ती इन्क्रीज होते. तर किती अमाऊंटने? 0.18 डेल्टा ऑक्टाने, म्हणजे किंवा 0.4 डेल्टा टी जर आपण त्या मागच्या इक्वेशनमध्ये टाकलं तर आपल्याला फायनल व्हॅल्यू मिळाली की 0.18 डेल्टा ऑक्टा. तर मग 0.18 डेल्टा ऑक्टाने ती जी आहे एनर्जी इन्क्रीज होते आहे T2 ऑर्बिटलची, वाईल दॅट द ई ऑर्बिटल इज डिक्रीज्ड बाय अमाऊंट 0.6 डेल्टा टी और -0.27 डेल्टा ऑक्टा. आणि 0.18ने इन्क्रीज होते आहे T2 ऑर्बिटलची एनर्जी. तर जे ई ऑर्बिटल्स आहेत की ज्याची डिक्रीज एनर्जी असते ते त्याची किती अमाऊंटमध्ये डिक्रीज होते तर 0.27 डेल्टा ऑक्टा एवढी एनर्जी जी आहे ती डिक्रीज होते आहे. देअरफॉर CFC फॉर टेट्राहेड्रल हाय स्पिन कॉम्प्लेक्सेस इन टर्म ऑफ डेल्टा टी कॅन बी कॅल्क्युलेटेड बाय द युझिंग फॉलोइंग इक्वेशन. मग याच्या सगळ्यात त्या इक्वेशन्सवरून आपल्याला असं बघायला मिळालं की जे CFC फॉर टेट्राहेड्रल हाय स्पिन कॉम्प्लेक्सेस जे आहे in terms of delta octa, it can be calculated by the using following equation. So the equation is CFC for tetrahedral molecules is equal to in bracket minus 0.27 into electrons in e orbitals delta octa plus 0.18 into number of electrons in T2 orbitals or number of unpaired electrons in T2 orbitals. So this is final equation, or we can calculate the CFC value for tetrahedral complexes by using this equation. So if we see this is 0.18 increased by 0.18 and it will be decreased by in E orbitals it will be decreased by the amount 0.27. So minus 0.27 it will decrease. So that's why we give that negative sign, and it will be increase, then positive sign is here. So this is final equation, minus 0.27 into electrons or unpaired electrons in e orbitals plus 0.18 into number of unpaired electrons in T2 orbitals. आता आपण एक एक्झाम्पल घेऊया, ज्या एक्झाम्पलवरून आपल्याला अजून क्लिअर होईल की कशा पद्धतीने CFC व्हॅल्यू जी आहे टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्समध्ये ते आपल्याला कॅल्क्युलेट करू शकतो. सो द एक्झाम्पल इज D4 कन्फिग्युरेशन, की अशा मेटल आयनचं की ज्याचं D4 कन्फिग्युरेशन येतं, 3D4 किंवा 4D4 किंवा 5D4. तर मग क्रोमियम प्लस 2 हा जो आयन आहे की ज्याचं 3D4 इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन जे आहे ते येत असतं. सिन्स फॉर D4 कन्फिग्युरेशन द डिस्ट्रीब्युशन ऑफ इलेक्ट्रॉन इन वीक फील्ड, we know that the tetrahedral complexes are always high spin, that means the weak field complexes. So the D4 configuration or the D4 configuration having the metal ion is chromium plus 2. So D4 configuration, the distribution of electron in weak field is like this. So total 4 electrons in d orbitals. So all electrons are unpaired electron back, because this is an weak field complexes, or the tetrahedral complexes are always weak field complexes. So simply we know that in tetrahedral complexes E is in below in barycenter and the T2 is in above on the barycenter. So the electron filling is like 2 1 2 3 4. So by singly occupied electrons there is no pairing in tetrahedral complexes. मग त्या पद्धतीने आपण इथे एक इलेक्ट्रॉन फिल केला, सेकंड इथे,
मग पुढचा लगेच आपण T2 कडे आणि चौथा T2 कडे, टोटल आपल्याला 4 इलेक्ट्रॉन्स जी आहे ती फिलिंग करायची आहे. सो दिस इज वीक टेट्राहेड्रल फील्ड. टेट्राहेड्रलमध्ये वीक फील्ड असते, त्याच्यामुळे त्याच्यात कुठलीही पेरिंग स्ट्रॉंग असल्यावर पेरिंग होते, जे आपण मगाशी शिकलोय मागच्या ऑक्टाहेड्रलमध्ये स्ट्रॉंग आणि वीक. तसं टेट्राहेड्रलमध्ये कुठलीही स्ट्रॉंग फील्ड स्प्लिटिंग होत नाही, त्याच्यामुळे कुठलीही पेरिंग होत नाही. सो वीक फील्ड यामध्ये वीक टेट्राहेड्रल फील्ड आपल्याला बघायला मिळते. आणि सगळ्या वीक फील्ड लिगँड्स असतात. कुठल्या कुठल्या लिगँड्स आपल्याला वीक फील्ड माहिती आहेत की क्लोरीन, फ्लोरीन, ब्रोमीन अँड आयोडीन एक्सेट्रा. सो द नेक्स्ट इज पेरिंग एनर्जी इज ग्रेटर दॅन डेल्टा टी. Number of unpaired electrons is 4. Total 4 unpaired electrons is here. So the magnetic moment is 4/19 Bohr magneton. जर तुम्ही ही नंबर ऑफ अनपेअर इलेक्ट्रॉन्सची व्हॅल्यू अंडर रूट ऑफ n इंटू n+1 ह्या त्या इक्वेशनमध्ये किंवा त्या फॉर्म्युलामध्ये जर तुम्ही व्हॅल्यू टाकली तर आपल्याला मॅग्नेटिक मोमेंट कॅल्क्युलेट करता येणार आहे, किंवा आपल्याला मॅग्नेटिक मोमेंट बघायला मिळणार आहे, जी की आहे 4/19 बोर मॅग्नेटॉन. सो आपल्याला लगेच पुढे जाऊन याची CFSE कॅल्क्युलेट करायची आहे. तर CFSE फॉर टेट्राहेड्रल इज इक्वल टू -0.6 इंटू अनपेअर इलेक्ट्रॉन्स इन E ऑर्बिटल्स प्लस 0.4 इंटू अनपेअर इलेक्ट्रॉन्स इन T2 ऑर्बिटल्स. सो आपण इथे व्हॅल्यू टाकला की इज इक्वल टू -0.6. टोटल ईमध्ये टोटल अनपेअर इलेक्ट्रॉन्स आहे 2. सो 0.6 -0.6 इंटू 2 डेल्टा टी प्लस T2 मध्ये आहे टोटल 2 अनपेअर इलेक्ट्रॉन्स. सो 0.4 इंटू 2 डेल्टा टी. नाव यांची नंतर मग मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आपल्याला असं बघायला मिळालं की -0.6 इंटू 2 इज इक्वल टू -1.2 प्लस 0.4 इंटू 2 इज इक्वल टू 0.8. नाव -1.2 प्लस 0.8 इज इक्वल टू 0.4 or sorry this is -0.4. This is -0.4 delta t or -4 dq. So the final answer is, or the CFSE value is 0.4 delta t or the -4 dq. Now याच्या पुढे जाऊन आपल्याला कॅल्क्युलेट करायची इन द टर्म्स ऑफ डेल्टा ऑक्टा. मग डेल्टा ऑक्टा आपल्याला माहिती आहे की डेल्टा टी इज इक्वल टू 4/9 डेल्टा ऑक्टा और द डेल्टा टी इज इक्वल टू 0.45 डेल्टा ऑक्टा. तर मग आपण या 4/9 ने सुद्धा कॅल्क्युलेट करून बघूया. आपली फायनल व्हॅल्यू जी आली ती आली 4/9 डेल्टा ऑक्टा इंटू 0.4 इज इक्वल टू, जर याचं कॅल्क्युलेशन केलं तर इज इक्वल टू 0.18 डेल्टा ऑक्टा अशी आपल्याला व्हॅल्यू बघायला मिळते, किंवा ती जर आपण DQ मध्ये बघितली तर -1.8 DQ. तर आपली फायनलचं आपल्याला आन्सर मिळालं ते 0.18 डेल्टा ऑक्टा और द -1.8 DQ. तर आपल्याला फायनलचे आन्सर मिळाले 0.8 और द CFSE फॉर D4 इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन हॅविंग 0.18 डेल्टा ऑक्टा और इन द टर्म्स ऑफ DQ इट विल बी -1.8 DQ. किंवा आता एवढं सगळं केलं की आपण सगळ्यात आधी -0.6 ने नंतर मग त्याचा डेल्टा ऑक्टाच्या टर्म्समध्ये आपण त्याला कॅल्क्युलेट केलं. मग सिम्पली जर आपण जो फॉर्म्युला बघितला मगाशी की त्या फॉर्म्युलामध्ये सुद्धा आपल्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या टाकल्या व्यवस्थित, तर आपल्याला एका स्टेपमध्ये आपल्याला फायनल आन्सर मिळतं. ते कसं, तर ते ऑरमध्ये आपण लिहून घेतले की CFSE टेट्राहेड्रल इज इक्वल टू -0.27 आपण जे काढलं होतं मागच्या पेजवर की जी ईची व्हॅल्यू आहे ती किती डिक्रीज होते, -0.27 ने डिक्रीज होते. सो आपला हा सेम फॉर्म्युला आला की प्लस 0.18 T2 0.18 ने ती इन्क्रीज होते T2 ऑर्बिटल्समधली एनर्जी आणि -0.27 ने डिक्रीज होते ई मधली एनर्जी. सो तो फॉर्म्युला आपण एक जे इक्वेशन बनवलं त्याच्यात सिंपल व्हॅल्यू टाकलं की आपल्याला माहिती ई मध्ये 2 अनपेअर इलेक्ट्रॉन्स होते. सो 0.27 इंटू 2 इज इक्वल टू -0.54 प्लस 0.18 इंटू 2 T2 मध्ये सुद्धा आपले 2 अनपेअर इलेक्ट्रॉन्स होते. जर आपण बघितलं D4 कॉन्फिगरेशनमध्ये तर इकडे 2 आणि इकडे 2 अनपेअर इलेक्ट्रॉन्स होते. सो 0.18 इंटू 2 इज इक्वल टू 0.36. देअरफॉर -0.54 प्लस 0.36 इज इक्वल टू -0.18 delta octa or -1.8 DQ. So we give the same answer from this equation
or from this equation, but this equation is only in one step we get the final answer. This is time consuming, and this is we can solve it in less time. तर मग हा महत्त्वाचा फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवायचा आहे की याच्यावरून आपल्याला -27 आणि -0.18 आपण लास्ट जो फॉर्म्युला लिहून किंवा लास्ट जे इक्वेशन लिहून घेतलं त्याच्यातून आपल्याला इझिली CPC व्हॅल्यू टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्सची इझिली काढता येते. तर दिस इज -0.8 डेल्टा ऑक्टा फॉर द और दिस इज CPC व्हॅल्यू फॉर द D4 कन्फिग्युरेशन. तर ही एक एक्झाम्पल बघितलं. आता हा एक आपल्या पुढे चार्ट आहे की ज्याच्यात तुमच्या अजून जी आहे आपल्याला सगळ्या ज्या व्हॅल्यूज आहेत डेल्टा टीच्या किंवा टेट्राहेड्रलसाठी CPC व्हॅल्यू D1 to D10 कन्फिग्युरेशन. मग डिस्ट्रीब्युशन ऑफ D इलेक्ट्रॉन्स इन टेट्राहेड्रल हाय स्पिन कॉम्प्लेक्सेस. So tetrahedral complexes are always high spin complexes. So D1 to D10 configuration is here. So this is distribution of electrons in high spin, only in high spin. This is E and this is T2. E having lower energy and T2 having higher energy. And this column is for electronic configuration. This is for CPC in delta T and this is in CPC in delta octa. And last column is for magnetic moment value. Now D1, so we know that D1 having only one electron in E orbital, so the electronic configuration is E1 T2 0. So the CPC for आपण जर डेल्टा टीच्या फॉर्म्युलाने गेलो तर मग डेल्टा टी साठी मग आपल्याला CPC मिळते ती -0.6 डेल्टा टी. आणि जर CPC डेल्टा ऑक्टाने आपण काढायला गेलो तर तुम्ही हे सगळं तुमच्या फॉर्म्युलामध्ये टाकून बघा आणि एकदा D1 to D10 तुम्ही इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन जे आहे ते पूर्ण तुम्ही CPC कॅल्क्युलेट करून बघा. याच्यावर मग तुमचं हा टॉपिक पूर्ण कव्हर होईल. तर याच्यासाठी मग तुमची CPC फॉर डेल्टा ऑक्टा इज इक्वल टू 0.27 and it having only one unpaired electron in E orbital. That's why the magnetic moment value for D1 is 1.73. Then next is D2. D2 having two unpaired electrons in E orbitals. So the electronic configuration is E2 T2 0. So the 0.6 into 2 is equal to -1.2 delta T, and the for CPC in delta octa 0.27 into 2 is equal to -54 or -54. So it having two unpaired electrons, that's why the magnetic moment is 2.83. Then the third that is D3 electronic configuration having two electrons in E orbital and one electron goes to T2 orbitals, because this is or in tetrahedral complexes always high spin complexes. That's why the electronic configuration is E2 T21, two electrons in E orbital and the one in is going into the T2 orbital. That's why the if you calculate this amount then it will be -0.8 delta T, and for delta in delta octa it will be -0.36 delta octa. It having a totally 3 unpaired electron. That's why the magnetic moment value is 3.87. Like that all D4 D5 D6 D7. D4 मध्ये तुमचे 4 अनपेअर इलेक्ट्रॉन्स आहेत, 2 जे आहेत E मध्ये आहेत, 2 T2 मध्ये गेले. सो इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन इज E2 T22 अँड द कॅल्क्युलेट केली तर आपण CPC फॉर्म्युलामध्ये टाकून तर ती आपल्याला मिळते -0.4 डेल्टा टी. ती इन डेल्टा ऑक्टाच्या फॉर्म्युलामध्ये आपण बघितली तर ते आपल्याला मिळते आहे -0.18 डेल्टा ऑक्टा. टोटल 4 अनपेअर इलेक्ट्रॉन्स आहे. दॅट्स वाय द मॅग्नेटिक मोमेंट व्हॅल्यू इज 4.90. For D5 total 5 unpaired electrons, 2 in E orbital and 3 in T2 orbitals. So that's having 0 delta T, also in delta octa 0 delta octa value, or in octahedral and tetrahedral D5 configuration having 0 CPC value and having 5 unpaired electrons. That's why the magnetic moment value is 5.92. लाईक दॅट. D6 मध्ये मग लगेच इकडे पेअरिंग होईल, 5ही ऑर्बिटल भरल्यानंतर मग एक इकडे होईल, यात परत 4 अनपेअर इलेक्ट्रॉन्स, मग E मध्ये 3 आले, T2 मध्ये 3 येईल आहेत ॲज इट इज. तर D7 मध्ये E मध्ये 4 T2 मध्ये 3. D8 मध्ये लगेच मग एक वरचा तुमचा T2 मध्ये जाईल. E फुल झाला ना आता आपला. E मध्ये टोटल 2 ऑर्बिटल्स असतात, दोघांमध्ये 2-2 इलेक्ट्रॉन फिल केले घेतले, पुढचा इलेक्ट्रॉन जाईल आपला T2 मध्ये. अशा पद्धतीने CPC व्हॅल्यू बघायची आहे डेल्टा ऑक्टामध्ये, डेल्टा टेट्रामध्ये, आणि तुमची मॅग्नेटिक मोमेंट व्हॅल्यू फॉर्म्युलामध्ये टाकून कॅल्क्युलेट करायची आहे. किंवा ट्रिकने जर तुमची
पाठ होत असेल तर इझी आहे की 1साठी 1.73, 2 अनपेअर इलेक्ट्रॉन असल्यावर 2.83, 3 असल्यावर 3.87, 4 असल्यावर 4.90 आणि 5 असल्यावर 5.92. तर अशा पद्धतीची ही मॅग्नेटिक मोमेंट व्हॅल्यू फॉर्म्युलाने कॅल्क्युलेट करू शकता किंवा लक्षात ठेवून सुद्धा तुम्ही ती कॅल्क्युलेट करू शकता. सो अशा पद्धतीने D1 to D10 आपल्याला इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन जे आहे ते कॅल्क्युलेट करता आला पाहिजे, जेणेकरून आपण इझिली कुठलाही आपल्याला कन्फिग्युरेशन दिलं ते त्याचं आपण इझिली जे आहे ते इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन आपण इझिली काढू शकतो. तर अशा पद्धतीने क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग इन टेट्राहायड्रल कॉम्प्लेक्सेस, अशा पद्धतीने आपण टेट्राहायड्रल कॉम्प्लेक्सेसची जी क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग आहे ती डिस्कस केलेली आहे किंवा ती कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करायची ही सुद्धा आपण डिस्कस केलेलं आहे. तर इथे आपला टेट्राहायड्रल कॉम्प्लेक्सेसची क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग अँड द कॅल्क्युलेशन ऑफ CFC इन टेट्राहायड्रल कॉम्प्लेक्सेस, तर हे दोघंही टॉपिक आपण टेट्राहायड्रलचे कव्हर केलेत. आता आपला ह्या चॅप्टरचा लास्ट टॉपिक जो आहे तो बाकी आहे, जो आहे ॲप्लिकेशन्स ऑफ CFT टू स्क्वेअर प्लेनर कॉम्प्लेक्सेस. आपण ऑक्टाहायड्रल संपवला आहे, टेट्राहायड्रल संपला, आता फक्त राहिला आहे स्क्वेअर प्लेनरचा, जो पुढच्या एक चॅप्टरमध्ये संपेन. आणि हे जे चॅप्टर आहे आपलं चॅप्टर 4th, दॅट इज मॉडर्न थिअरीज ऑफ कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स पार्ट B, हा सुद्धा आपल्याला पार्ट C इथे आपलं कव्हर होईल. आणि त्यानंतर आपण पुढचं जे चॅप्टर आहे ते डिस्कस करूया. सो आज इथे थांबूया. थँक्यू.